विजापुरी दरबार भरलेला विजापूरच्या दरबारात बातमीवर बातमी जाऊ लागली. शिवाजीनं मुलुक जिंकला, शिवाजीनं मुलुक जिंकेला, मुलुक जिंकेला. बातमीवर बातमी विजापूरला, कुणी पकडून आणा शिवाजीला, कुणी पकडून आणा शिवाजीला. पैजेचा विडा मानलेला, पैजेचा विडा मानलेला. दरबारात रती महारथी सरदार होते. पगडीवाले होते, दाढीवाले होते, पण एकही ताट मानेना छाती पुढे करून बसला नव्हता. शिवाजीला पकडून आणायचं म्हणजे जायाचा आणि मार कुणी खायचा. दरबार शांत बसलेला, दरबार शांत बसलेला. बडी बेगम याच साहेब आला. बडी बेगम साहेबा दरबार निरखून पाहिला. कुणी बोलायला तयार नाही, कुणी आपला हात वर करत नाही. मी आणतो पकडून शिवाजीला. बेगम साहेबा उठून उभ्या राहिल्या. निरखून पाहिलं दरबाराला. बेगम बोलल्या समयाला, हमारे दरबार में कोई मर्द नहीं. न कळो त्या बाईनं दरबार ना मर्दाचा बनवून टाकला. पाठीमागच्या कोपऱ्यामध्ये लाईनला उभा असणारा एक सरदार, त्यांनी आपला आवाज दिला. मैं ले आऊंगा, खावीन मैं ले आऊंगा. सर्वांच्या माना वळल्या. 7.5 फूट उंचीचा धिप्पाड, पायातला चढाव कर 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 वाजायला लागलेला आहे. तो त्या टेच्या बाजूला यायला लागलेला आहे. सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या आहेत. हिरवी पगडी, पाठीमागा असणारा पैलू तो असा हाताने फिरवत फिरवत चांदीच्या तबकातला तो विडा उचलला, आपल्या मस्तकी धारण केला आणि काय म्हणाला, खावीन मैं ले आऊंगा शिवाजी को, शिवा डोंगर का शिवा मैं यूं लाऊंगा. त्याच्या म्हणण्यामध्ये अर्थ होता, तो होतच भयानक. कुणाचा पोरगा होता? सरदाराचा, नवाचा, जागीरदाराचा नाही. हा एका गरीब बाईचा मुलगा. स्वयंपाक करणाऱ्या बाईचा,
खाऊन पिऊन जरा आडवा उभा फुटलेला होता. त्याची आई त्याला एकदा म्हणाली, अरे बसून किती दिवस खाणार, काहीतरी काम धंदा उद्योग कुठं नोकरी बघ. आदिलशाहची विजापुरामध्ये मिरवणूक निघाली होती आणि त्या मिरवणुकीमध्ये हे घुसलं. हत्तीवर अंबारी, त्यात बसलेला आदिलशाह आणि वाजत गाजत चाललेली मिरवणूक. यानं काय केलं, त्या हत्तीच्या शेपटाला धरलं आणि आपलं तोंड मागं फिरवलं आणि हत्तीला वडायला सुरुवात केली. पुढं चालणारा हत्ती ढुंगणानं मागं सरायला लागला. विचारलं आदिलशाहनं, क्यों बे, हत्ती पीछे क्यों जा रहा है? मौत काय म्हणत आहे, कोई लड़का है उसको खींच रहा है. क्या है? नौकरी चाहिए मालिक, नौकरी चाहिए. हत्तीला खिचून आणायचं सामर्थ्य ज्याच्यात, एवढ्या बलाढ्य ताकदीचा हा तरुण आपणाला नोकरी मागतो. आदिलशाहनी त्याला आपल्या फौजेत नोकरी दिली. स्वतःच्या बाहुबलाच्या कर्तबगारीवर तो एक नंबरचा सरदार बनला. दिल्लीपतीच्या पोराला त्यानं कोंडून ठेवलं होतं आलमगिराला. तोच हा अफजल खान फैजेचा विडा उचलत आहे. हा शिवाजीला नक्की पकडून आणणार. विश्वास वाटला समय आला, वाटला समय आला, सोडून सिंहासनाला. सोडून सिंहासनाला खाली उतरून आले. अफजल खानाची पाठ थापटली, रत्न जडीत तलवार दिली. वाई परगाना बहाल करून टाकला आणि सांगितलं, जाओ ले आओ शिवा को, जिंदा मुर्दा ले आओ, खावेन मैं ले आऊंगा. आणि मग जाण्याची तयारी झाली. पण आता जाण्याकरता शुभ मुहूर्त पाहिजे. हिंदू असो नाही मुसलमान असो अथवा ख्रिश्चन असो, शुभ मुहूर्त, शुभ वेळ, घटिका ही बघितली जाते. बोलावून घेतलं काजीला, घेतला काजीला, खान बोलाला, काजी साहब शिवाजी को लाने के लिए हम जा रहे हैं, शुभ घटिका बताओ. काजीनं आपलं बाळ उलगडलं आणि पानं चालू लागला. प्रामाणिकपणानं खानाला सांगितलं, खान साहब शिवाजी को लाने के लिए जा रहे, मत जाओ, दगा होगा. दगा हा शब्द ऐकतात खानाला वाटलं हे काजीच अपशकुनी बोललं. मी एवढ्या बल्लाडे ताकदीचा आणि हा दगा होईल सांगतो. खानाचा राग अनावर झाला. काजीच्या धरलं मानेला,
आणि काय केलं, खानानं काजीची मान पिरगळून टाकली. कोंबड्याचं मुंडकं पिरगळावं तसं. काजी कॉक. दुसऱ्या काजीला निरोप दिला. काय निरोप दिला, खान शिवाजीला आणायला चाललेला आहे पकडून. शुभवेळ बघायची आहे. पहिल्या काजीचं काय झालं त्याला अगोदरच कळलं होतं. त्यानं विचार केला आपली वेळ तीच आहे. तो आलाच नाही. एवढ्यात खानाची आवडती बायको आली. आवडती म्हटल्यानंतर नावडती असली पाहिजे. खानाला बायका किती आहेत माहित आहे का? 64 बायका आहेत. किती बायका? 64. त्याच्यातली त्याची आवडती बायको पळत आलेली आहे. सुनिए, मेरी बात सुनिए. शिवाजी को लाने के लिए जा रहे, मत जाओ, दगा होगा. खान गर्दीशी वळलं. बायकोही आपसगुनी बोलली म्हणून उलट्या हाताची ठेवून दिली. बाई गर्दीशी फिरली ती खलास झाली. आणि खानानं उरलेल्या 63 बायकांचं काय केलं म्हणाल, त्यांच्या केसाला धरलं आणि विहिरीमध्ये बुडवून बुडवून खलास केल्या. कधी विजापूरला गेला, मुलुक मैदान तोफेचं जे ठिकाण आहे त्याच्याच बाजूला खूनबावडी म्हणून आहे. कुणी तिला खूनबावडी म्हणतं, कुणी तिला अफजल बावडी म्हटलं जातं. खानानं हे असं का केलं? कदाचित आपण शिवाजीला धरत असताना आपलं बरं वाईट झालं तर आपल्या बायकाचा दुसऱ्यानं उपभोग घेऊ नये आणि म्हणून त्यानं सर्व विहिरीत बुडवून खलास करून टाकल्या. आणि मोठ्या तयारीनं खान निघालेला आहे. अंबारीनं हत्ती सजलेला, धर्मजल खाना चालला. आदिलशाचं वैभव सांगणारा ढाल गज नावाचा हत्ती आघाडीला होता. त्याच्यावर हिरवा ध्वज फडफडत होता. खान अंबारीत बसलेला होता. 60,000 फौज फाटाबरोबर होता. पायदल होते, घोडदल होता, गजदल होता, खुंट होते. लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या तोफाही बरोबर होत्या. पहिल्याच मुक्कामात खानाला अपशकून झाला. अपशकून झाला खानाला, अपशकून झाला खानाला. आणि काय झालं, ढाल गज नावाचा हत्ती मेला. हे कळलं आदिलशहाला. काय कळलं, हत्ती मयत झाला. हे कळलं आदिलशहाला. आपला स्वतःचा बसायचा हत्ती पाठवून दिला. खानानं मनसुबा केला.
खानानी बेत बदलला, खानानी बेत बदलला. उलट सुलट मार्ग काढला, उलट सुलट मार्ग काढला. शिवाजीला आणायला त्या दरी डोंगरात जाण्याची गरज नाही. तो इकडे येईल. कसा? आपण मंदिरा पाडायची, मंत्र उच्चार करणाऱ्या ब्राह्मणाच्या जिबी कलम करून टाकायच्या, म्हणजे कापून टाकायच्या. देवाच्या समोर गाई कापायची. सुंदर दिसणाऱ्या हिंदूच्या मुली पळवून आणायच्या. जनान खाने तोडून भरायचे. गावाच्या गावात जाळून बेचिराग करायचे. आणि हे सर्व त्या शिवाजी राजाला कळलं. तो शिवाजी माझा समाचार घ्यायला या पठांगणाती, त्या दरी डोंगरातून, त्याला पकडायला मला वेळ लागणार नाही. खानानं असं ठरवलं आणि काय करू लागला? बेचिराग करतो गावाला, बेचिराग करतो गावाला. मंदिर पाडू लागला, मंदिर पाडू लागला. देवासमोर कापी गाईला. मंत्र उच्चार करणाऱ्या ब्राह्मणांच्या जिबी कलम करू लागला. अशा झंझावती दौऱ्याला, अशा झंझावती दौऱ्याला महाराष्ट्र घाबरा झाला, घाबरा. अशा झंझावती दौऱ्याला महाराष्ट्र घाबरा झाला, घाबरा. उलट मार्ग काढला. विजापुराहून खान सरळ वाईला गेला पाहिजे. तो वाईला न जाता इकडं तुळजापुराकडे निघाला. खानानं घातलेला गोंधळ, खानानं केलेली जाळपोळ याच्या बातम्या पुढे जाऊ लागल्या. तुळजापुरी खान आलेला, हुद हुद शब्द ऐकला. जगदंबेच्या मंदिरात जगदंबेचे भक्त उधा उधा उधा, आई राधाईचा उधा, सदानंदीचा उधा उधा. आ गया. हो खान साहब, यही तुळजापूर आहे. मराठ्यांची कुलस्वामिनी म्हणजे शिवाजी राजाची कुलदैवत. हो, आमचीच माणसं होती बरोबर. घाडगे, जाधव, मोरे. हा इतिहास कसा आहे हे बरोबर होते. अंबारीतून खान उतरला गेला आणि जगदंबेच्या मंदिराकडे आलेला आहे. तुम हो कुलस्वामिनी तुळजा भवानी. हे भवानी, बताओ तुम्हारी करामत. हम हमारी करामत बताएंगे. ले आओ. वडर सुतक्या घेऊन धावत आले. हिंदूंचा दगडात देव आहे म्हणे. थोडा मूर्त्या, थोडा गाभाऱ्यातल्या बाहेरच्या मूर्त्या फोडायला सुरुवात झाली. खानानं जगदंबेच्याच मूर्तीला हात घालायचा ठरवला. जगदंबा इथं नव्हती.
खानाच्या पापाचा घडा भरला पाहिजे म्हणून ही आदिशक्ती प्रतापगडावर होती. शिवाजी राजाच्या रक्षणासाठी आधी माया तिथंच गेलेली होती. खानानं ही मूर्ती पाषाणाची बाहेर काढली. सुटकीचा प्रहार केला. राय राय तुकडे केले. तुकडे करून थांबला नाही. देवीला भरडली. असं इतिहासकारांनी नमूद केलेलं आहे. हिंदूच्या देवदेवताची विठंबना म्हणजेच खानाला समाधान. नंगानाथ तुळजापूरला गेला आणि खानानं मोर्चा वळविला. खानानं मोर्चा वळविला. खानाला जेव्हा पंढरीला, या पंढरपूरला अगोदरच वार्ता कळली होती. तुळजापूरची भवानी भरडून काढली आणि खान आता पंढरपूरला यायला लागलाय. बडव्याना वाटलं तिकडे जगदंबेला भरडलं, इथं आता पांडुरंगाला काढून काढतोय काय कुणास ठाऊक. पण पांडुरंगाची मूर्ती उचलली, चंदनाच्या पेटीत ठेवली आणि ती सुरक्षित जाग्यात हलवण्यात आली. पंढरपुरापासून पूर्वेला असणार ते गाव, इथं एका पाटलाच्या वाड्यात त्या परिसरात असणाऱ्या विहिरीमध्ये नेऊन ठेवली. खान पंढरीला आला. पुंडली कावर श्री पुंडलिके शब्द ऐकला. शब्द ऐकला खानाचा क्रोध खवळला. खानाचा क्रोध खवळला. उचललं पुंडलिकाला, उचललं पुंडलिकाला. चंद्रभागे बुडविला त्याला, बुडविला. चंद्रभागे बुडविला त्याला, बुडविला. मुक्कामी संत पेटेला. खानानं पंढरपूरला आपला तळ टाकला. संत पेठेचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये खान मुक्कामाला आलेला आहे. विराट फौज खानाची. आणि खानानं काय केलं? पांडुरंगाच्या समोर हिंदूंची विठंबना करण्याकरता गाय कापायची ठरवली. पण त्यांच्या बरोबर असणारे आमचे मराठी सरदार एकाची हिम्मत झाली नाही. खान साहेब, हे तुम्ही करू नका. तुळजापूरलाही मुग गिळून होते, बोलले नाहीत. पंढरपूरची तीच अवस्था झाली. आपली दहशत बसवण्याकरता, आपली ताकद दाखवण्याकरता खानानं प्रयोग सुरू केले. हिंदूच्या स्त्रिया घराच्या बाहेर काढल्या, त्यांना नग्न केलं आणि पंढरपुरामध्ये नग्न मिरवणूक काढली. नंग्या तलवारी बाहेर काढलेल्या होत्या. कोई हिंदू है हमारे सामने आने वाला, कोई है? कोण बोलणार? बोलल त्याची जीभ कलम केली जात होती. कोण अडवणार?
प्राणाला मुखावं लागत होत. नंगानाच केलं पंढरीला, केलं पंढरीला. पण अशा रीतीनं खानाने पंढरपूरला हिदोस केला आणि पंढरपूरचा आपला मुक्काम हलवला. पंढरपुराहून खान पश्चिमेला चाललेला आहे. आता त्याच्या डोक्यात होता शिकार शिंगणापूर. शंभू महादेव हिंदूला देवळ ठेवायचा नाही. खानाचा वेळापूरला मुक्काम आला. वेळापूर करत करत नाते पुते घाट चढू लागला. शिंगणापूरच्या पुजाऱ्यांना अगोदरच कळलं होतं पंढरपूरला काय केलं, तुळजापूरला काय घडलं. मुली बाळी खान पळवत आहे. मग आपल्या मुली बाळी घेऊन इथल्या पुजाऱ्यांनी पळ काढला. खान शंभू महादेवाच्या मंदिरात आलेला आहे. तिथं अभिषेक चालू होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः. खानानी अभिषेक करत होते त्या मंदिरात प्रवेश केला. सुतकीचा प्रहार केला. शंभू महादेवाची विटंबना केली. कोणाचा क्रोध खवळला, क्रोध खवळला. सुतकीचा प्रहार जेव्हा केला, भ्रष्ट केलं शंभू महादेवाला. हिंदूना देवन उरला, देवन उरला, हिंदूना देवन उरला, देवन उरला. अरे कोई नहीं आएगा, ये क्या करते हैं. खणाला मोठं समाधान वाटलं. एवढा नंगा नाच करत आपण आलो, पण अजूनही आम्हाला अडवण्याचं सामर्थ्य कुणात नाही. हे सामर्थ्य कुणातच नाही. हे सामर्थ्य कुणातच नाही. खान शिकार शिंगणापूर सोडलं आणि तिथून दक्षिणेला वळलेला आहे. दक्षिणेला जात असताना कृष्णा नदीच्या तीरावर रहमतपूर नावाचं गाव आहे. रहीमतुल खानाची तिथं समाधी आहे. जिवंतपणी त्यांनी आपली कबर बांधलेली होती. खान रहमतपूरला आलेला आहे. रहीमतुल खानाच्या समाधी जवळ खान गेला आणि खानानी आजा दिलेली आहे. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह. खानानी मोर्चा वळविला. खानानी मोर्चा वळविला. मोर्चा
खान चालला बघा वाईला आणि कृष्णा तीरानं खान वाईला येऊन पोचलेला आहे. खान जेला आला वाईला, खान जेव्हा आला वाईला तळ ठोकला फरमान काढलं सर्वाला, फरमान काढलं सर्वाला. काय फरमान काढलं म्हणाल? शिवाजीकडे राहाल तर नाम शेष व्हा, आदिलशाहला मिळाल तर वतनदार बना. वतन हवा आहे का मृत्यू? तुम्ही जर आम्हाला मिळाला तर आम्ही तुम्हाला वतनदार बनू. आदिलशाहच्या सहीचं फरमान काढलं, सर्वांना फरमान दिली. कृष्णा तटावर आपला तळ टाकला आणि हा विषारी नाग आपला फणा वारून आसपासच्या परिसराला जळायला लागलेला आहे. जळ पोळ चालली समयाला भयभीत परिसर झाला. खानाची दहशत सर्वाला, खानाची दहशत सर्वाला. काही भ्याले त्यातला आमचा एक देशमुख खंडूजी खोपडे थांबवड्यावरून निघाला. हा खोपडे देशमुख वाईला आणि खानाला येऊन मिळाला आणि काय म्हणाला? खान साहेब, आम्ही आपल्या सेवेस रुजू आहोत, बाकी कुणी गेले नाही. याच वेळेला राजगडावर एक घटना घडली होती. सईबाई राणी साहेब आजारी होत्या. शरीर अगदी काष्टासारखं सुखत चाललं होतं. वैद्य राजांची पराकष्टा झाली होती. सासूबाई आपल्या सुनेजवळ बसल्या होत्या. सईची प्रकृती ढासळत चालली होती. राजांना वैद्य राजांनी सांगितलं, राजे साहेब, राणी साहेब काही क्षणाच्याच आपल्या साथीदार आहात. सईच्या महालामध्ये राजे आले. राणा त्या प्रकाशामध्ये समय तेवत होती, मशाल फरफरत होती आणि राजांच्या कानातले कुंडल चमकले. सईला हलता येत नव्हता, उठता येत नव्हतं. राजाला डोळे भरून पाहिलं. राजे पलंगाजवळ आले. सईच्या शरीराला स्पर्श झाला. राणी साहेबा, राणी साहेबा, आम्ही वचन देत आहोत, शंभू राजाला तीळ मात्र दुखवलं जाणार नाही. राणी साहेबा, तीळ मात्र ही दुखवलं जाणार नाही. आपल्या पतीचे शब्द कानावर पडतात. सईची मान वळली गेली. धाराईच्या मांडीवर खेळणाऱ्या शंभू राजाला पाहिलं आणि सईने आपले डोळे झाकले, मान टाकली. सई हा हा म्हणता राजगडावर दुःखाची छाया पसरली गेली. ध्वज अर्धा करण्यात आला, पण राजांना दुःख भोगायलाही उसंत नव्हती. कारण अफजल खान वाईला येऊन बसला होता. सईच्या हिंदू धर्म पद्धतीने सर्व क्रिया पार पडल्यानंतर खानाला शह देण्यासाठी
राजाने आपला मनसोबा बदलला. राजगड सुखरूप राहावा म्हणून राजाने राजगड सोडला आणि प्रतापगडावर गेले. खानाचं लक्ष प्रतापगडावर वेधण्यासाठी. महाराज प्रतापगडाला प्रतापगडाला ही वार्ता कळता खानाला जेव्हा वाईला. शिवाजी प्रतापगडावर गेला. आता या शिवाजीला पकडायचं कसं? एवढ्यात कारीचे जेधे, यांचं नाव आहे कान्होजी जेधे, हे गडावर आले. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला. राजे म्हणतात, कान्होजी काका, तुम्ही बी जावं खानाला भेटायला. खंडूजी खोपडे गेले तसे आपणाला वतन मिळाल. राजे ऐसे न बोलावे, आम्ही वतनावर पाणी सोडलेलं आहे. शिवे मारावे पण जीव घेणे शब्द न बोलावे. कान्होजी काका, आम्ही तुमची परीक्षा घेतली. स्वराज्यावर ज्यांची निष्ठा आहे ते जात नाहीत. लागा कामाला. खानाला आपणाला शह द्यायचा आहे. खानाला एकदा हात दाखवायचा आहे. कान्होजी काका फिरू लागले. गडावर खलबत चालू झाली. एक एक येऊ लागला, खबर देऊ लागला. एक खबर अशी आली की खानाचा वकील यायला लागलेला आहे. याचं नाव आहे कृष्णाजी भास्कर. वकिलाचा सन्मान केला, सन्मान केला, सन्मान केला. राजा समोर आणलं वकिलाला. कृष्णाजी भास्कर म्हणत आहेत, शिवाजी राजे, आपण फार मोठी चूक केली. तुमचे वडील जसे दरबारी आहेत, तुम्ही तेच करायला हवं होतं. तुम्हालाही धन्यानं जहागिरी दिली असती, पण तुम्ही बदतमीजी केली. आदिलशाहचा मुलूक जिंकला आणि म्हणूनच खान तुम्हाला भेटायला आलेला आहे. मुकाट्यानं जे काय असेल ते स्वाधीन करा आणि आपणही स्वाधीन व्हा, यातच तुमचं हित आहे. भास्कर जेव्हा बोलला, भास्कर जेव्हा बोलला ना, राजे स्मित हसले आणि काय म्हणाले, काका तुम्ही बोललात ते आम्हाला पटलं, पण आम्ही जे तुम्हाला विचारत आहोत त्याची उत्तरं द्या. खानानं विजापूर सोडल्यापासून जे जे काय केलं हे तुम्हाला पटलं का? आदिशक्ती तुळजा भवानीची विठंबना केली. पंढरपूरला हिंदू स्त्रियांची विठंबना केली, नग्न मिरवणूक काढली. शंभू महादेवाच्या पिंडीवर सुतकीचा प्रहार केला. वाईला आल्यानंतर वाई परगाना जाळून टाकला. अरे रयतेची घरं दारं जाळून तुम्ही राज्य कुणावर करणार आहात? ब्राह्मणांच्या जीवी कलम केल्या. हे तुम्हाला पटत असेल तर आमचा विरोध नाही. आम्ही आपल्या समोर मान झुकवत आहोत. आपण ब्राह्मण आहात, पण दुष्ट दुराचारी कपटी सरदाराच्या समोर मला निघू नका.
या वेळेला कृष्णाजी भास्कराचं आणि राजांचं जे काय खलबत झालं याची इतिहासात नोंद नाही. दुसऱ्या दिवशी राजांचा वकील, याचं नाव आहे गोपीनाथ पंत वकील, हा कृष्णाजी भास्करांच्या बरोबर व्हायला आलेला आहे. नजराना दिला खानाला, दिला खानाला. चांदीच्या तपकात नजराना होता, तो रुमाल बाजूला झाला. जड जवाहर, रत्न जडीत तलवार हे सर्व पाहिलं आणि खानाचे डोळे मोठे झाले. या अल्लाह, शिवाजी के पास इतना बड़ा धन है. एवढ्यात वकिलांनी मुजरा केला आणि काय म्हणाला, खान साहब ये कुछ भी नहीं है, उधर बहुत है और सब आपका ही है. मतलब दाढी खाजवत खान काय म्हणत आहे, मतलब शिवाजीनं सांगितले माझ्या जवळ असणारं दहन द्रव्य सर्व खानाला अर्पण करीन, कारण खान माझ्या वडिलांचे दोस्त आहेत. बंधुत्व त्यांचं माझ्या वडिलांबरोबर आहे, म्हणजे ते मला चुलते लागत आहेत. त्यांच्या पराक्रमाचा गाथा मी ऐकून आहे. मला जरा भीती वाटते. तुम्ही वाईला आलात, तसेच प्रतापगडाच्या पायथ्याला आलात तर सर्व काही तुम्हाला देऊन टाकू. शिवाजी ऐसा बोला, हो खान साहब, मंजूर झालं खानाला. खानाला ही वार्ता कळता गडाला, मावळे येती रंगात ठोकीत. मावळे येती रंगात ठोकीत मुलाजी. जंगल तोडायला सुरुवात झाली. खानाची फौज उतरण्याकरता पटांगण करण्यात आलं. शामीना वार होऊ लागला. मोत्याच्या झालरी लागल्या. हिरवा गालीचा पसरला गेला. चांदीची पिकदानी खानाला थुकण्याकरता तयार केली. ऐश्वर्य उभा करायचं काम चाललेलं आहे. भेटीचा दिवस ठरायला लागलेला आहे. खानाची फौज उतरून आली की रस्ते बंद करण्याकरता झाडं तोडून ठेवलेली होती. योजनाबद्ध आमच्या मौल्यांचं काम चालू झालं होतं आणि खानानं वाई सोडली. खान महाबळेश्वरला आला. पाचगणी मार्गे खान महाबळेश्वरला आला. कोयना खोऱ्यात उतरायला लागलेला आहे. गुडघे टेकून हत्ती चढले होते. काही ना वाटत होतं खानाला काय दुर्बुद्धी सुचली, या दरी डोंगरात आलाय. शिवाजीला पकडून आणायला आम्हाला सांगितलं असतं चाललं असतं. खानाचा तौल कोयना तीरावर आला. राजे गडावर होते आणि राजे गडावर असताना खलबत चालू होती. राजांना काही लोक सल्ला देत होते, राजे हा खान तुम्हाला मारण्याचा विडा उचलून आलेला आहे आणि तुम्ही त्याला भेटायला जाणार. हा खान दगाबाज आहे. याने तुमच्या वडिलाच्या हातात साखळदंड घातले. तुमच्या थोरल्या भावाला शंभू राजाला याच खानानं मारलेला आहे. तेच आम्हाला करायचंय. खानाने आमच्याशी दोस्ती केली, आम्ही दोस्ती करू. दुश्मनी केली, दुश्मनी करू. ठोसा दिला, ठोसा देऊ.
आमचा काही बरं वाईट झाल्यास शंभूस गादीवर बसवावे, हे राज्य श्रीच चालवावे. आणि राजे गडावर शांत होते. शांत असताना राजाना दृष्टांत पडला. उठा राजे, उठा. खनाच्या पापाचा घडा भरलेला आहे, तो तुमच्या हातून मारला जाणार आहे. सील करा, सील करा, म्हणजेच अंगात चिलकत घाला. तुमच्या दुधारी तलवारीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. हिचाच नाव भवानी ठेवा, हिचाच नाव भवानी ठेवा. जगदंब जगदंब जगदंब. कान्होजी काका, जगदंबेने आम्हाला साक्षात्कार दिला, जगदंबेने आम्हाला साक्षात्कार दिला. आमच्या दुधारी तलवारीमध्ये जगदंबेने प्रवेश केलेला आम्ही पाहिलं. एक प्रकाश, तेजमय प्रकाश आला आणि या तलवारीमध्ये समाविष्ट झाला. काही लोक म्हणतात शिवाजी राजाला भवानी देवीनं तलवार दिली. हे खोटं आहे. तलवार दिलेली नाही. कुडाच्या सावताकडून जी दुधारी तलवार महाराजांना खरेदी केली होती, या तलवारीमध्ये जगदंबेने प्रवेश केला आणि तिचाच नाव भवानी ठेवण्यात आलं. सकाळी राजे उठले, दाढी कमी करून घेतली आणि केदारेश्वराच्या दर्शनाला गेले. केदारेश्वराला अभिषेक केला, रुद्राभिषेक. दुपारचे 12 वाजले होते आणि राजे प्रतापगडावर असणाऱ्या भवानी मातेच्या मंदिरात आलेले आहेत. आराध्याला बोलवून घेतलेलं आहे. षोडोपचारे देवीची पूजा केली, बेल भंडार उधळला आणि राजाने ठरवला त्या खणाला भेटायला जायचं आहे. त्या अगोदर पोत पाजळला आणि आरुणी ठोकली. कुणी? आराध्याने. उधा उधात. उदग अंबाबाई माझी तुळजापूरचे आई, तुळजापूरचे आई आज तू गोंधळाला येई. उदग अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, तुळजापूरचे आई आज तू गोंधळाला येई. तुळजापूरच्या तुळजा भवानी, तुळजापूरच्या तुळजा भवानी, सोलापूरच्या रुपा भवानी, पंढरपूरच्या विठोबा देवा, पंढरपूरच्या विठोबा देवा, कोल्हापूरच्या महालक्ष्मी, रत्नागिरीच्या केदारलिंगा, औंदाच्या येमाई, कारव्याच्या थानाई, डोंगराच्या डोंगराई, येरमाळ्याच्या येडाई, अंबेजोगाईच्या जोगाई, रेणापूरच्या रेणुकाई, माहुरगडच्या अंबाबाई, वणीच्या सप्तशिंगी, आणि शिवनेरीच्या शिवाई देवी,
पुण्यातल्या जोगाई गोंधळाला यावं, डोंगरच्या तळजाई गोंधळाला यावं, कौंडण्यपूरच्या तुकाई गोंधळाला यावं, जानाई निनाई इटलाई मसाई शिरवळच्या अंबाबाई गोंधळाला यावं, अनजेजोरीच्या खंडेराया गोंधळाला यावं, शिंगणापूरच्या महादेवा गोंधळाला यावं, देवानो यावो तुम्ही देवतानो याहो नातानो यावो तुम्ही संतानो याहो उधा तुळजाभवानी बाई माझे तुळजापूरचे आई, तुळजापूरचे आई आज तू गोंधळाला गेली. तुळजाभवानी माझे तुळजापूरचे आई, तुळजापूरचे आई आज तू गोंधळाला गेली. गोंधळ घातला आंबेला घातला आंबेला घातला आंबेला गोंधळ घातला आंबेला घातला आंबेला राजाने पोशाखाला सुरुवात केली. चिलकत घातलं अंगाला चिलकत घातलं अंगाला पोलादी शिरस्थान मात्याला भरजरी अंगरका घातलेला जर्रीचा फेटा बांधिला जर्रीचा फेटा बांधिला असतानीत लपवी पिचव्याला वागणक चल्ली बोटाला सेला तो बांधला कमरेला सेला तो बांधला कमरेला कुंडल होते कानाला शिवगंध लावला भाळाला कवड्याच्या माळा कंटाला मोत्याचा कंटा शोभला मोत्याचा कंटा शोभला आणि राजे भवानी डाव्या कमरेला भवानी डाव्या कमरेला आणि खणाला भेटायसाठी निघालेले आहेत. वार गुरुवार आहे. 2 वाजायची वेळ आलेली आहे. राजे पायऱ्या उतरायला लागले. एक कुटुंब आलं गडावर असणार आणि काय म्हणत आहे राजे थांबावे आपण न जावे आपण जावे तर आम्ही येतो सवे. त्यावेळीची मराठी भाषा. राजाने सांगितलं तुम्ही इथंच राहावे. एवढ्याच राजांना काय दिसलं छावणीत खान आहे. खानाच्या शेजारी सय्यद बंडा आहे. निरोपतीला खान आला तुम्ही बोलल्याप्रमाणे वागत नाही तर आम्ही इथून परत जाऊ. वकील काय बोलला खान साहेब शिवाजी तावडी देणारा परत चाललाय कारण हा सय्यद बंडा सय्यद तुम बाहर जाओ मैं देख लूंगा. सय्यद बाहेर गेला. राजे शामियानात आले. आओ राजे आओ डरो मत डर लगता है. तलवार काढली आणि कृष्णाजी भास्कराच्या हातात देऊन टाकली. आपल्या जवळ आता शस्त्र नाही असं दाखवलं. दोन्ही हात पुढे केले. राजाने आपली तलवार काढली आणि जीवा महाल्याला दिली. कारण राजा काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता. खानाच्या बापाचा वर्ष जेवलेला होता. हो सिंहानं पाहिलं खानाला सिंहानं पाहिलं खानाला खानानं पाहिलं सिंहाला. हो शिवप्रभू पुढे चाललेला. आलिंगन देण्या खानाला आलिंगन देण्या खानाला धिप्पड खण बसला. शिवप्रभू होता धाकूला शिवप्रभू होता धाकूला. आलिंगन देतात राजांची मान खानाच्या छातीपर्यंत
खनोनी पाहिलं आणि बगलत लागलाच मुंडका दाबलं. बगलं तर दाबलं शिवबाला, बगलं तर दाबलं शिवबाला, कमरेच्या काढून कट्यारीला शिवाजीवर वार जेव्हा केला, कर 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 आवाज येत कट्यार निघाली. शिवाजी राजाने विचार केला, मी याला प्रेमानं भेटायला लागलो, हे मला मारायला लागलंय, आपण का गप्प बसायचं. राजाचं मुंडकं धरलं होतं, राजांचे हात दोन्ही मोकळे होते आणि खानाचं सर्वच गबाळ राजाच्या समोर होत. म्हणजे कोतळा अस्तनीतून बिचवा काढीला, प्रहर जेव्हा केला, आतडी बाहेर काढली, दगा दगा. खान ओरडला गेला. सय्यद बंडा आला. सय्यद बंडा राजाना वार करणार एवढ्यात जीवा भाल्यानं वरच्या वर तलवार उडवली. सय्यद बंडाचा हात उडवला. आतडी कोतळा बाहेर निघालेला, वाघ नक्कीनं वळलेला हात घालत पळून गेलो. संभाजी कावजी कोंडाळकरांच्या लक्षात आलं की खान पळाला, आपल्याला नजर ठेवायला सांगितली. एवढ्यात कृष्णाजी भास्कर तलवार घेऊन राजांच्या अंगावर धावला. ए बामणा, ब्राह्मण आहेस म्हणून तुला सांगतो, माझ्या हातून ब्राह्मण हत्याचं पाप झालं नाही पाहिजे. तरी कृष्णाजी भास्कर अंगावर आला. शिवाजी राजांनी त्याची गर्दन उडवली. संभाजी कावजी कोंडाळकराने भुयाचे पाय तोडले, खानाला बाहेर काढला आणि खानाचं मुंडकं धडा वेगळं केलं. ते संभाजी कावजी कोंडाळकरानं केलं. शिवाजी राजाने खानाला मारलेलं नाही. स्वतःचा बचाव करण्याकरता खानाला जखमी केलं. एवढ्यात हा मुंडकं घेऊन आला. गडावर डागला तो पेला, गडावर डागला तो पेला, डागलो तो पेला. खान मारला गेला. पैजेचा विडा उचलून आलेला खान शिवाजीला मारण्यासाठी. पण काय घडलं या खानाचं, त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याला. गरजत खान आलेला, गरजत खान आलेला मारण्या शिवाजी राजाला. कबर त्याची पायथ्याला, त्याची पायथ्याला.